तुम्ही तुमच्या 20s मध्ये आहात आणि तुम्ही खूप जास्त स्ट्रेस फील करतात का? म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की बऱ्याच वेळेला मला माहिती आहे, की काय करायचं, पण मी एखादी गोष्ट स्टार्ट करायला जातो किंवा जाते आणि ती गोष्ट मी स्टार्ट नाही करू शकत किंवा जरी स्टार्ट केली तरी थोड्या दिवसांनी मी पुन्हा आहे त्याच लेव्हलला येते. काहीच पूर्णपणे करू नाही शकत. किंवा तुम्हाला असं होतं का, की मी खूप जास्त ओव्हर थिंकिंग करते किंवा सकाळी उठल्याच्यानंतर खूप जास्त टायर्ड फील होतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही स्वतःला प्रत्येक वेळेला ब्लेम करत बसतात का, की मी आळशी आहे, मी डिसिप्लिन नाही आहे, माझ्याच्याने काहीच होत नाही. तर ह्याच्यामागचं रिझन असं आहे, की तुम्ही आळशी नाही आहात किंवा तुमच्यामध्ये डिसिप्लिन नाही आहे, असंही नाही आहे. तर फक्त आणि फक्त तुमची नर्व्हस सिस्टम तुम्हाला प्रोटेक्ट करायचं काम करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया, की नक्की नर्व्हस सिस्टम काय आहे? ती कशी आपल्याला प्रोटेक्ट करते? आणि त्याच्यामुळे कसा आपला स्ट्रेस रिलीफ होऊ शकतो. जर तुम्ही स्ट्रेसफुल फील करत असाल, अँक्झायटी फील करत असाल तर. सो मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया, की अ, का 20s मध्ये नर्व्हस सिस्टम हीलिंग किंवा नर्व्हस सिस्टम रेग्युलेशन तुम्हाला का समजलं पाहिजे? कारण की बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण खूप साऱ्या गोष्टी एकत्र करायचा प्रयत्न करत असतो. आपलं हे फाउंडेशन लेव्हल असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला करियर असेल, रिलेशनशिप असेल किंवा आपली हेल्थ असेल, ग्रोथ करायची असेल, या सगळ्या गोष्टी खूप अर्जंट वाटतात. बिकॉज आपण सोशल मीडियामध्ये बघतो, खूप सारे कंपॅरिझन करतो आपण स्वतःला दुसऱ्यांसोबत. आपली ग्रोथ होत नाही आपल्याला असं वाटतं आणि सगळ्या गोष्टी आपल्याला अर्जंट वाटायला लागतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी अर्जंट वाटायला लागतात ना, ऑटोमॅटिकली तुमची नर्व्हस सिस्टम ही सर्व्हायव्हल मोडवरती जाते. सो सोप्या भाषेत आपण नर्व्हस सिस्टम समजून घेऊया. अंडरस्टँडिंग युअर नर्व्हस सिस्टम. सो सोप्या भाषेत समजून घेण्यामागचं रिझन काय आहे, की तुम्हाला समजेल की ती कशी वर्क करते आणि तुम्ही त्याचा यूज करून स्वतःला स्ट्रेसमधून रिलीफ करू शकतात. ओके. सो जस्ट फॉर एक्झाम्पल समजा तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही जी बिल्डिंगमध्ये राहतात तिथे अलार्म लावलेला आहे, फायर अलार्म लावलेला आहे आणि जर तो सतत वाजत राहिला तर काय होईल? किंवा सतत तुमच्या ह्याच्यामध्ये त्याला काहीतरी सिग्नल जात राहिला, की आता मे बी अलार्म वाजायची गरज आहे. तर ते काय होईल, ते सतत वाजत राहील ना. सो तसंच आपल्याही नर्व्हस सिस्टममध्ये होतं. तिला असं सतत वाटत राहतं, की मी अलर्ट झोनमध्ये राहिलं पाहिजे, अलर्ट झोनमध्ये राहिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे ती काम होत नाही. कारण की ही आपली जी नर्व्हस सिस्टम आहे, ती खूप प्राचीन काळापासून डेव्हलप झालेली आहे. सो त्यावेळेस ज्यावेळेस लोकं जंगलात राहायची, त्यांच्यासाठी असं असायचं, की हां, ठीक आहे. मला जर एखादा समोर प्राणी आला, तर मला माझं स्वतःचं संरक्षण करायचंय. तो त्याचा मेन हेतू होता. पण आत्ताच्या काळामध्ये नर्व्हस सिस्टमसाठी डेंजर किंवा थ्रेटनिंग असं काय असतं, तर मे बी बॉसचा एखादा मेल असेल किंवा फायनान्शियल थिंग असेल, काही पैशां रिलेटेड प्रॉब्लेम असेल किंवा काही करिअरमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या हेल्थमध्ये काही इश्यू असेल. सो ह्या ज्या आत्ताच्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या बेसिक गरजा आहेत, त्या जर व्यवस्थित नसतील, तर ती नर्व्हस सिस्टम कंटिन्युअसली अलर्ट मोडमध्ये जगत असते. तिला असं वाटतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड होते, समथिंग असं तिला सतत वाटत राहतं आणि त्याच्यामुळे ती म्हणजे कंटिन्युअसली अलर्ट मोडवरती असते आणि जोपर्यंत आपण तिला काम नाही करत, रिलॅक्स नाही करत ना, तोपर्यंत ती तशीच राहते. कारण की तिचं कामच आहे आपल्याला प्रोटेक्ट करणं. सो ही नर्व्हस सिस्टम बनली कशापासून? तर आपलं ब्रेन आहे त्याच्यापासून आपलं स्पायनल कॉर्ड आणि आपलं जे नर्व्हज आहेत त्याच्यापासून ही बनलेली आहे. मराठीमध्ये आपण त्याला बोलू शकतो आपल्या मेंदूपासून आपलं जे पाठीचा कणा आहे आणि ज्याला मज्जातंतू असे बोलतात. आपले जे सेल्स आहेत, नर्व्हज आहेत त्याच्यापासून ही सगळी सिस्टम बनलेली असते आणि ही समजून घेणं खरंच गरजेचं आहे. कारण की तुम्हाला समजलं ही कशी वर्क करते, तर तुम्ही त्याच्यावरती काम करून स्वतःला रिलीफ करू शकता. ओके. तर तिचे 4 प्रकार असतात रिस्पॉन्ड करण्याचे किंवा रिएक्ट करण्याचे बोलू शकतात. फ्लाइट, फाइट, फ्रीज एंड फॉर्म. ओके. तर आपण एक-एक करून समजून घेऊया. फाइट म्हणजेच काय, की काहीतरी होतं आणि तुम्ही पटकन रागावून ओरडून बोलतायत म्हणजे काय, तर तुम्ही फाइट झोनमध्ये जातायत. ओके. ती नर्व्हस सिस्टमची रिएक्ट करण्याची, वागण्या बोलण्याची पद्धत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फ्लाइट म्हणजे तुम्ही समजा काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमच्या समोर आणि तुम्ही त्याला डील नाही करत आहे, तर त्याच्यापासून पळून जातायत किंवा इग्नोर करतायत. सो ती झाली फ्लाइट. फ्रीज म्हणजे काय, की काहीतरी घडतंय तुमच्या समोर आणि तुम्ही पूर्णपणे बोलतात ना ब्रेन फॉग येतोय, तुम्हाला काही सुचतच नाहीये. सो ती झाली फ्रीज आणि फॉन म्हणजे एखादा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना पीपल प्लीजिंग करतात. लाइक की आपण बोलतो ना थोडंसं लाडी लावून, की हां, मी हे करेल, मी ते करेल, पण मग सगळं चांगलं होऊ दे. समथिंग अशा टाइपमध्ये. सो असं प्रत्येकाची पद्धत असते, की कसं तुम्ही त्या गोष्टीला रिएक्ट करतात. ओके. सो आणि ही जरी तुम्ही प्रॉब्लेममध्ये असाल नसाल, कंटिन्युअसली आपली नर्व्हस सिस्टम ही अलर्ट झोनवरती असते. सो म्हणून तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ही सवय लावून घ्यायची आहे, की तुम्ही कशी काय तुमची नर्व्हस सिस्टम कंटिन्युअसली काम ठेवाल किंवा जर समजा तुम्हाला काही प्रेझेंटेशन करायचं असेल किंवा तुम्हाला कुठे काही बोलायचं असेल किंवा
जिथे-जिथे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स यूज करायचा आहे, तिथे तुम्ही ही गोष्ट यूज करू शकता. सो आपण काही सिंपल टेक्निक बघणार आहोत. सिंपल ब्रीथिंग एक्सरसाइज फॉर इन्स्टंट काम. सो एकदम सिंपल आहेत, ज्या तुम्ही कुठेही कधीही करू शकता. सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, इन्हेल करायचं आहे. सो नाकाने इन्हेल करायचं म्हणजेच नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने एक्झेल करायचं. ही खूप सिंपल पद्धत आहे, जी तुम्ही कुठेही म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये आहात, तुम्ही बसमध्ये आहात, तुम्ही रस्त्याने चालत आहात, तुम्ही जेवण बनवत आहात, काहीही करत आहात, तुम्ही ती करू शकता. सो इन्हेल, एक्झेल. सो सिंपल एवढी करायची. ह्याने काय होते, तुमची नर्व्हस सिस्टम रिलॅक्स होत जाते, काम होत जाते आणि तिला मेसेज जातो, की तू पूर्णपणे सेफ आहे. आता काहीही डेंजर नाही आहे माझ्यासाठी. आणि ज्यावेळेस हा मेसेज जातो, ती ऑटोमॅटिकली काम आणि रिलॅक्स फील करायला लागते. ओके. दुसरं बॉडी बेस्ड टेक्निक टू रिलीज टेन्शन. सो अशी काय टेक्निक आहे, जी तुम्ही वापरू शकता. सो तुम्हाला काय करायचं, तुमचे 2 हात घ्यायचे एकमेकांवरती रब करायचे आणि पूर्ण तुमच्या बॉडीवरून फिरवायचे. तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या केसांवरून आणि असं बॉडीवरून तुम्हाला फिरवायचे आहेत आणि सतत बोलत राहायचंय, की आय एम सेफ, आय एम सेफ. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नर्व्हस सिस्टमला सांगतात, की मी पूर्णपणे सुरक्षित आहे, तेव्हा एक्झॅक्टली काय होतं, ती नर्व्हस सिस्टम आहे, जी अमिगडाला म्हणून एक आपल्या ब्रेनमध्ये पार्ट असतो, त्याच्याशी कनेक्टेड असते. तो काम होतो आणि आपला जो मेन थिंकिंग ब्रेन असतो, जो आपल्याला राइट डिसिजन घेण्यासाठी किंवा आपल्याला योग्य विचार करण्यासाठी गरजेचा असतो ना, तो ॲक्टिव्ह होतो. सो म्हणून तुम्ही सेकंड टेक्निक बॉडी बेस्ड टेक्निक करू शकता. ओके. क्रिएटिंग अ थर्ड आहे नेक्स्ट आहे क्रिएटिंग स्ट्रेस रिड्युसिंग डेली रूटीन. सो तुम्हाला तुमचं असं रूटीन क्रिएट करायचं आहे, जे तुमचं डेली रूटीन असेल आणि डेली रूटीनमध्ये तुम्ही यूज कराल. फॉर एक्झाम्पल तुम्ही मॉर्निंगला लवकर उठताय, तर तेव्हा तुम्हाला थोड्याफार ब्रीथिंग एक्सरसाइज करायचे. सो ज्या मी 2 सांगितल्या त्या करता तरी इनफ आहेत, की तुम्ही मेडिटेशन करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्लो वॉक करू शकतात. सो ह्या गोष्टी तुमच्या याच्यामध्ये इम्प्लिमेंट करा किंवा जस्ट रिलॅक्स होणं. कारण की बऱ्याच वेळेला आपण बघतो, की वर्किंग आवर जास्त असल्यामुळे आपण बऱ्याच वेळेला बराच काम करत राहतो. आपण स्वतःला रिलॅक्स व्हायला वेळ देत नाही. सो कुठे ना कुठे आपल्याला तो वेळही देणं गरजेचं असतं. मे बी तुम्ही एखादं बुक वाचू शकतात किंवा तुम्हाला अ, समजा जप करून, ध्यान करून जर शांत वाटत असेल, तर तसं काहीतरी करू शकतात. सो अशा गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तुमच्या डेली रूटीनमध्ये ॲड करायच्या आहेत. ज्याने तुम्हाला काम वाटेल. मे बी तुम्हाला जस्ट फक्त मोबाईलवरती एखादं सॉन्ग ऐकल्याने पण तुम्हाला चांगलं वाटणार असेल, तर ते तुम्ही ॲड करू शकता. सो अशा छोट्या-छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला काम आणि रिलॅक्स फील करायला मदत करतील, त्या करायच्या आहेत जेणेकरून तुमची नर्व्हस सिस्टम ऑटोमॅटिकली काम होऊन जाते. नेक्स्ट आहे न्यूट्रिशन अँड लाईफस्टाईल टिप्स. ओके. सो हे खूप इम्पोर्टंट आहे, की तुम्ही तुमच्या नर्व्हस सिस्टमला काय फीड करताय, तुम्ही काय त्याला प्रोव्हाईड करताय. कारण की जे तुम्ही इनपुट टाकणार तसंच तुम्हाला आउटपुट मिळणार. जर तुम्ही सतत काहीतरी जंक फूड असेल किंवा शुगरी पदार्थ असेल असे देत असाल, तर त्याने ती अजून टायर्ड होते आणि अजून डॅमेज होत जाते. सो त्याच्यापेक्षा तुम्हाला काय करायचं जे राइट न्यूट्रिशन आहे म्हणजे प्रोटीन असेल, कार्ब्स असतील, फॅट असतील, जे गुड फॅट्स म्हणजे जे आपल्याला ड्राय फ्रुट्स किंवा याच्या गोष्टींमधून मिळतात. सो ते गुड फॅट्सवाले पदार्थ आहेत किंवा पालेभाज्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत आपल्या बॉडीला, जेणेकरून तुमची नर्व्हस सिस्टम काय होईल, चांगली ग्रो करेल आणि तुम्हाला सेफ ठेवायचा प्रयत्न करेल. ओके. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल, की आपली नर्व्हस सिस्टम काय आहे, ती कशी वर्क करते आणि बऱ्याच वेळेला खूप साऱ्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला असं वाटतं, की अरे माझ्याकडनं होतच नाहीये, काहीच मी करू शकत नाही. तर त्याच्यामागचं रिझन म्हणजे तुमचा जो अलार्म असतो, जो अलर्ट मोडवरचा अलार्म असतो ना, तो वाजत असतो आणि तो आपल्याला काय करायचा असतो, शांत करायचं असतं. ओके. सो तुम्ही ॲक्शन स्टेप काय घेणार, तर तुम्हाला डेली रूटीनच्या काही टिप्स ज्या मी दिल्या आहेत, त्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आणि असं काही गरजेचं नाही, की तुम्ही सगळ्या गोष्टी एकसाथच कराल. जस्ट एका गोष्टीपासून सुरुवात करा. त्याच्यानंतर तुम्हाला जी मी ब्रीथिंग टेक्निक सांगितली आणि जी बॉडी बेस्ड टेक्निक सांगितली. सो या 3 गोष्टी तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायच्या आणि इव्हन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये स्वतःला ऑब्झर्व्ह करा, की तुम्ही कसं गोष्टी करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही एकाच टायमिंगला मल्टिपल टास्किंग करत आहात का? किंवा तुम्ही एकाच टायमिंगला खूप जास्त बोलतात ना, एकाच टायमिंगला 2-3 गोष्टी एकसाथ करणं आणि धड कुठच्याच गोष्टीमध्ये प्रोडक्टिव्ह न राहणं. सो असं काही होतंय का तुमच्या बाबतीत? किंवा तुम्ही समजा जेवता तर तुम्ही पटापट जेवतात का? किंवा तुम्ही चालताय तर तरी एकदम फास्ट चालतात का? सो हे सगळं काय आहे, की तुमची बॉडी अलर्ट मोडवरती आहे किंवा तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं तर तुम्ही खूप घाई-गडबड करतायत का? सो जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही प्रत्येक वेळेला घाई-गडबड करतायत, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक लक्षात ठेवा तुम्हाला कळेल, की अ, ज्यावेळेस समजा आग लागते, तर त्यावेळेस आपण कसं रिएक्ट करतो, की आपण खूप घाई-गडबड करतो, धावपळ करतो. सो तसंच तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण तसं करत आहात आणि जर तसं करत असाल ना, तर त्याने काय होतं, की ती सिस्टम तुमची जी नर्व्हस सिस्टम आहे, ती अलर्ट मोडमध्ये आहे, ह्याचं तुम्हाला रिअलायझेशन होतं आणि तुम्हाला काय करायचंय, जस्ट तिला
रिलॅक्स करायचंय, काम करायचंय. ओके. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल, की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. तुम्हाला याच्या रिलेटेड काहीही क्वेशन असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारा आणि खरंच प्रॅक्टिस करा. हे खूप पॉवरफुल आहे आणि खूप रिक्वायर्ड आहे. कारण की ह्या गोष्टी कुठेही आपल्याला शाळा कॉलेजमध्ये शिकवल्या नाहीयेत, पण त्या ॲक्चुअली आपल्याला यूज केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला काम, रिलॅक्स फील होईल. ओके. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओज बघायचे असतील रिलेटेड टू माइंडसेट, फायनान्सेस, तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती जाऊन आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. ज्या लोकांना तुम्हाला असं वाटतं, की ते सतत अलर्ट मोडवरती जगत आहेत, त्यांच्यासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर तुमच्या 20मध्ये असाल आणि तुम्हाला क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स घेऊन यायचा आहे आणि तुमच्या माइंडसेटवरती वर्क ऑन करून तुमचं जे गोल आहे ते अचीव्ह करायचं आहे, तर मी माझी वेबिनारची लिंक दिली आहे. ते वेबिनार नक्की अटेंड करा. तुम्हाला नक्की मदत होईल. आणि जर तुम्हाला माइंडसेट रिलेटेड फ्री सेशन्स अटेंड करायचे असेल, तर माझ्या व्ही-आय-पी WhatsApp ग्रुपची लिंकही मी दिलेली आहे. त्याच्यावरती पण नक्की जॉइन करा. ओके. थँक यू सो मच.